भाजपच्या बीएमसीतील सत्तेनंतर पहिली कारवाई अनधिकृत बांगलादेशींवर होणार आहे। गेल्या 4 वर्षात 276 बनावट जन्म प्रमाणपत्र नोंदणी झाल्याचं समोर आलंय। गोवंडी, कुर्ला आणि कलिना या भागांमध्ये सर्वाधिक बनावट प्रमाणपत्र असून बनावट जन्म प्रमाणपत्र शोधून थेट कारवाईचे आदेश प्रशासनाला देण्यात आले। सोबतच बांगलादेशी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली जाणार आहे। दरम्यान महापौर रितू तावडेंच्या बांगलादेशी हटाव मोहिमेसंदर्भात आदित्य ठाकरेंनी पोस्ट करत काही सवाल केले। काय म्हटले आदित्य ठाकरेंनी बघूया। नवनिर्वाचित महापौरांना आता एकच प्रश्न सतावतोय बांगलादेशी घुसखोरांचा। चांगलाय, पण मुंबईतील नागरी प्रश्नांकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष होत आहे। खोदून ठेवलेले रस्ते, न उचलला जाणारा कचरा, पादचारी मार्गांची दुरवस्था, मोकळ्या जागांवरील बांधकाम, व्यावसायिकांचं अतिक्रमण, प्रदूषित पाणी आणि हवा, बरं पण हा विषय केंद्र आणि राज्य गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो। कदाचित महापौरांना वाटत असेल ही खाती आपल्याकडेच आहेत। भाजपने या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे। कोणते सवाल केलेत आदित्य ठाकरेंनी बघूयात। पहिला सवाल आहे, जर हे खरं असेल तर बांगलादेशी भारतात बेकायदेशीरपणे कसे घुसले? ते भारताच्या एका टोकापासून भाजप शासित राज्यातून मजल दर मजल करत मुंबईत कसे काय येऊ शकले? इतकी वर्ष ते इथे कसे काय राहिले? केंद्रात तर दशकभरापासून भाजपचं सरकार आहे। या राष्ट्रीय सुरक्षेतील अपयशासाठी जबाबदार कोण? गुप्तचर यंत्रणेचं अपयश की प्रशासकीय अपयश? उत्तर एकच, भाजप, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी निशाणा साधलेला आहे।